नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम टणका येथील सुरेश देवराव हटकर यांनी त्यांची फसवणूक झाल्याने दिनांक 11/4/2024 रोजी पोलीस स्टेशन अनसिंगला लेखी तक्रार दिली होती. परंतु तक्रार देऊन व 3 वेळा स्मरणपत्र देऊनही संबंधितावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल न करता अनसिंग पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे हेतुपुरस्सरपणे टाळाटाळ करीत असल्याने शेवटी न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे 17/6/2024 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आता तरी वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष SP साहेब याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीडित कुटुंबाला न्याय देतील का व ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर योग्य ते कठोर गुन्हे दाखल करून कायदेशीररित्या कार्यवाही करावी व न्याय द्यावा अशी पीडित कुटुंबातील आई वडील व मुलगी यांची SP साहेब वाशिम यांच्याकडे उपोषणादरम्यान मागणी होत आहे. व या उपोषणाला ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी जाहीर समर्थन दिले आहे. जनता न्यूज, जिल्हा प्रतिनिधी वाशिम. मी सुरेश देवराव हटकर, राहणार टणका, तालुका जिल्हा वाशिम. माझ्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम हा 4 महिने अगोदर झाला. त्यानंतर 2 महिन्यांनी समोरच्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुमची मुलगी आम्ही करत नाही. आणि त्यानंतर मग मी डायरेक्ट अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तिथं 2 महिन्यापूर्वी मी फिर्याद देऊन या गुन्हेगार कुठल्याही या आरोपीवर ठाणेदार साहेबांनी गुन्हे दाखल केले नाही. आणि त्रस्त असल्यामुळे मी आणि मला मानसिक धक्का बसला आणि मानसिक धक्क्यामुळं मी माझा निर्णय घेतला. मी निवेदन दिलं आमरण उपोषणाचं. जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे, SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे आणि इथून उठणार नाही. आणि सरकारला माझी हीच विनंती आहे की मला योग्य ते न्याय मिळावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. जय लवजी, जय भीम, जय संविधान. आजच्या 19/6/2024 रोजी माननीय वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अनुप तारी साहेबांना मी आज भेटायला आलेलो आहे. प्रश्न असा आहे की सुरेश देवराव हटकर, वय 44 वर्ष, धंदा मजुरी, राहणार टणका, तालुका जिल्हा वाशिम येथीलचे रहिवासी आहेत. हे आजच्या या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा विषय असा आहे की यांची एक यांनी जे उपोषण मांडलेलं आहे ते उपोषण यासाठी मांडलेलं आहे की समोरच्या व्यक्तीवर जे त्यांनी या व्यक्तीचे गैरहजरमधून नाव टाकलेले आहे त्या व्यक्तीवर कलम 420, 504, 506 आणि 294 मानवी कलम दाखल व्हावी असं यांचं म्हणणं आहे. कारण समोरच्या व्यक्तीनं यांची फसवणूक केलेली आहे. यांचा कौटुंबिक वाद आहे. तो वाद असा आहे की यांच्या मुलीचं विवाह ठरला होता, कुंकू झालं होतं, परंतु काही कारणास्तव समोरच्या व्यक्तीने तो लग्न करण्यास त्याने नकार दिला. तर यामुळे या कुटुंबाचं मानसिक खच्चीकरण झालेले, मुलीचं सुद्धा मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. मुलीने मानसिकतेच्या खच्चीकरणामुळे आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. परंतु एवढी घटना असून सुद्धा चौबे साहेब यांनी समोरच्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचं कलम दाखल केलं नाही. ॲक्च्युली समोरच्या व्यक्तीने या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा गुन्हा आपण दाखल करायला पाहिजे होता, परंतु तो सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही. यांनी माननीय SP साहेबांना दिनांक 18/2024, 2/5/2024, 27/5/2024, 11/4 अशा या विविध तारखेखाली निवेदन दिले, स्मरणपत्र दिले, परंतु कोणत्याही प्रकारचा जबाब यांना या SP कार्यालयामार्फत मिळालेला नाही. तरी आमची ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेची एक मागणी आहे की समोरच्या ज्या व्यक्तीवर यांनी आरोप केलेले आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर 294, 420 आणि 504, 506 अशा प्रकारचे गुन्हे दाखल करावे. त्यांचा जो काही आर्थिक व्यवहार झालेला आहे तो निपटावा. अन्यथा जर आर्थिक व्यवहार जर निपटत नसेल तर 420च्या कलमाखाली त्यांना अटक करावी. 504, 506, 294 असे विविध कलम त्याच्यावर दाखल करावे अशी आमची मागणी आहे. या गोपाळ समाजाच्या हटकर कुटुंबाला SP साहेब न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे. आणि माननीय कलेक्टर साहेब सुद्धा या मुलीला, कारण मॅडम सुद्धा एक कलेक्टर आहेत, मॅडम महिला आहेत,
महिलेला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तरी आमच्या संघटनेचं या उपोषणाला जाहीर समर्थन आहे. माननीय SP साहेब यावर योग्य निर्णय घेतील असं आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.